उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि उन्हाची चटके बसायला देखील सुरुवात झालेली आहे। मग आता उन्हाळा स्पेशल रेसिपीला सुरुवात नको का करायला? तर उन्हामध्ये काहीतरी थंडगार झालं तर मजाच येईल। तर तसाच एक थंडगार पदार्थ म्हणण्यापेक्षा पेय मी तुम्हाला दाखवत आहे। ती म्हणजे महाराष्ट्राची फेमस सोलकढी। पित्तनाशक, आरोग्यदायी आणि चविष्ट अशी मी सोलकढी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने चविष्ट थंडगार अशी सोलकढी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। त्यामध्ये आपल्याला एका संपूर्ण नारळाचे तुकडे करून मग घालायचे। शक्यतो नारळ फोडलं की लागलीच त्याची सोलकढी करायला घ्यायची, म्हणजे नारळाचं दूध छान निघतं, म्हणजे आपली ही सोलकढी छान दाटसर होते। तिखटाकरिता मी एक हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे। सोबतच 2 लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला घालायच्या आहेत। सोलकढीला कलर सुरेख यावा याकरिता काही बीटाचे तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे। अर्धा चमचा घालूया जिरे आणि थोडं थोडं प्यायचं पाणी घालत आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता। आता हे सर्व साहित्य आपण वस्त्रगाळ करणार आहोत। त्याकरिता एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पिळून घ्यायचं। वस्त्रगाळ केल्याने सोलकढी एकसंत होते आणि दिसायला देखील छान दिसते। आपण हे दूध छान पिळून काढूया। तुम्ही बघू शकता। आता जो नारळाचा उरलेला सोथा असतो ते आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचं। ही प्रोसेस तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता, पण थोडं थोडं पाणी घालतच मिश्रण वाटायचं, नाहीतरी सोलकढी जास्तच पातळ होण्याची शक्यता असते। मी परत एकदा हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलंय आणि परत एकदा मी याला छान असं पिळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या नारळाचं दूध किती छान निघतं ते। अगदी एकसारखं एकसंत असं नारळाचं दूध आपलं काढून झालेलं आहे। व्यवस्थित घट्टपणा देखील आलेला आहे। आता यामध्ये आपण एक मेन इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ते म्हणजे कोकम। इथे मी 4 ते 5 कोकम गरम पाण्यामध्ये 2 तासाकरिता भिजवत ठेवलेले होते। कोकम आपण छान असे मळून घेऊ आणि गाळून कोकमचं पाणी आपण सोलकढीमध्ये ॲड करायचं आहे। आता यामध्ये जाईल मीठ आणि एक अर्धा चमचा मी यामध्ये साखर देखील घातलेली आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये जाणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता इथे आपली सोलकढी बनवून तयार आहे। ही सोलकढी छान थंडगार करून मग सर्व करायची। उन्हाळ्यामध्ये थंडगार अशी सोलकढी पिण्याची मजाच वेगळी असते। सोबतच ही सोलकढी पाचक देखील आहे। तुम्ही जेवणानंतर ही सोलकढी पिऊ शकता। सोबतच पित्तनाशक देखील आहे। तर ही सोलकढी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।